श्री हरी नमस्कार, सत श्री अकाल, जय श्री राम. रविवार हो की नाही. आता तुम्ही पण वाट पाहता माझ्या गोष्टीची. तर थँक्यू सो मच. तुमचा छान रिस्पॉन्स येतो आहे आणि त्याकरता थँक्स सो मच. येस. तर आजची गोष्ट आहे एका व्यापाराची. तर हा जो व्यापारी आहे हा अतिशय श्रीमंत असा. पण काय होतं, थोड्या दिवसानंतर त्याच्या व्यापारामध्ये जरा त्याला नुकसान होतं आणि ते नुकसान भरून काढण्यासाठी तो विचार करतो की आता मी काय करू, कारण बराच मोठा त्याला फटका बसतो. आणि मग तो विचार करता करता काय करतो की त्याच्या शेजारी जे गृहस्थ राहत असतात, ते ज्यांचे चांगले घरोब्याचे संबंध असतात, तर तो म्हणतो की आपण ह्याच्याकडनं मदत घेऊया आणि ह्याच्याकडनं आपण ना पैसे घेऊया जरा उधारीवरती. आणि तो असा विचार करतो आणि परत म्हणतो की की त्याला जेव्हा आपण जी मुदत देऊ त्या मुदतीमध्ये नक्की परत आपण पैसे मिळवूया आणि त्याच्याकडनं जे पैसे घेतले ते त्याला परत करून टाकूया. ह्या सगळा विचार करत असताना त्याला माहीत असतं की आपल्या शेजारी जो आपला मित्र राहतोय, तर हा मित्र स्वभावाने कसा आहे किंवा हा किती व्यवहारी आहे आणि ह्याच्याशी मी जर व्यवहार करत आहे तर मला कशा प्रकारे ते संबंध व्यवस्थित सांभाळायचे आहेत हे त्याच्या डोक्यामध्ये फिट असतं. तरी देखील तो आपल्या त्या मित्राशी बोलून त्याला सांगतो की मी 1 महिन्यामध्ये तुला पैसे परत करेन. आत्ता जरा मला खूप मोठा फटका बसला आहे, तर मला पैशांची मदत कर. तर तो म्हणतो बरं ठीक आहे, पण तुला माहिती आहे की तू जी मुदत देतो त्या मुदतीत मात्र मला पैसे परत हवे. तो म्हणतो हो, मी नक्की देईन तुला हे पैसे. असं म्हणून ते दोघंजणं मित्र व्यवहार करतात आणि असेच दिवस जातात आणि ह्या गोष्टीला 1 महिना उलटून जातो. 1 महिना उलटून गेल्यानंतर काय होतं की त्याला म्हणजे आता महिना पूर्ण होणार, 2 दिवस राहणार. तर तो खूप असा बेचैन व्हायला लागतो की अरे आता उद्याला पैसे द्यायचे, आता ते उद्याला पैसे द्यायचे आहेत असा विचार करतो. मग शेवटी काय होतं की खरंच 1 महिना पूर्ण होतो आणि नेक्स्ट डे त्याला त्याचे पैसे द्यायचे असतात आणि त्या विचाराने त्याला रात्रभर झोप नाही, कारण त्याने जरी ती 1 महिन्याची मुदत घेतली होती तरी त्या 1 महिन्यामध्ये त्याच्याकडे तेवढे पैसे येतच नाही. मग तो जरा टेन्शनमध्ये येतो, डिस्टर्ब होतो की आता मी काय करू, कुठून आणू पैसे. आणि तो अतिशय विचार करतो की दुसरीकडनं कुठून सोय होतोय का, काय करत परत कोणी मला मदत करू शकेल का, जेणेकरून ह्याचे मी पैसे परत करेन. पण त्याला कुठलेही असे सोर्सेस दिसत नाही की मी परत त्याला पैसे करू शकेन. आणि मग रात्री तो बेचैन होतो आणि फेऱ्या मारायला लागतो, त्याला झोप येत नाही. तर तो फेऱ्या मारत असतो, तर थोड्या वेळानंतर त्याची बायको जागी होते आणि ती उठून बघते की नवरा जो आहे तो एकदम बेचैन झालेला आहे आणि फेऱ्या मारतोय. तर ती विचारते काय झालं, तुम्ही एवढे बेचैन कशामुळे आहे. तर तो म्हणतो की नाही, एक गोष्ट घडली आहे, टेन्शन आहे त्याच्यामुळे. तर ते म्हणजे ठीक आहे ना, पण काय टेन्शन काय ते तर मला सांगा. मग तो जे आहे ना ते सगळं सांगतो की व्यापारामध्ये कसं नुकसान झालं, कसा फटका बसला आणि आपल्या शेजारचा जो माझा मित्र आहे त्याच्याकडनं मी 1 महिन्याकरता पैसे मुदतीवरती असे उचलले होते. तर ती म्हणते बरं ठीक आहे, मग आता काय झालं. तर तो म्हणतो उद्या तो 1 महिना पूर्ण होतोय आणि हा सकाळी माझ्याकडे येणार पैसे मागायला, पण माझ्याकडे पैसेच नाही आहेत, तर मी कुठून देणार. आणि तुला पण त्याचा स्वभाव माहिती आहे, तर आपली मैत्री संपून जाईल आणि तो व्यवहारी आहे एकदम. तर ती म्हणते ठीक आहे, तुम्ही असे किती पैसे घेतले त्याच्याकडून. तर तो म्हणतो मी 2 लाख रुपये त्याच्याकडनं घेतले होते. तर मग ती म्हणते तुम्ही विचार केला का, खरंच तुमच्याकडे कुठला रस्ता नाही आहे का की कुठून पैसे मिळतील वगैरे. तो म्हणतो नाही, मी प्रत्येक गोष्ट आजमावून बघितली, प्रत्येक गोष्टीचा विचार केला, पण खरंच कोणाकडनं पैसे मला आता मिळू शकत नाही किंवा अजून कुठलेही सोर्सेस आता माझ्याकडे नाही आहेत. तर ती म्हणाली बरं ठीक आहे, मग तुम्हाला काय वाटतं की तुम्ही हे पैसे कधीपर्यंत देऊ शकता. तर तो विचार करतो की निदान मला हे पैसे परत करायला ना 2-3 महिने लागतील, जेणेकरून 2 महिन्यामध्ये माझा परत धंदा जो आहे किंवा जो व्यापार आहे तो व्यवस्थित सुरू होईल आणि मी त्याला पैसे परत करू शकेन. तर ती म्हणते बरं ठीक आहे आणि असं बोलते ती निघून जाते. तर हा व्यापारी बघत बसतो, अरे ही असं बोलून कुठे निघून गेली. आणि ही काय करते, एवढी रात्र झाली आहे तरी पण त्या शेजारी जाते, बेल दाबते
आणि दरवाजा उघडला जातो तर ती त्यांचे जे शेजारचे मित्र आहेत त्यांच्याशी बोलायला लागते. ते म्हणतात की ती विचारते की तुम्ही माझ्या नवऱ्याला एक मुदतीकरता 2 लाख रुपये दिले होते का? तर तो म्हणतो हो दिले होते. पण एवढ्या रात्री कुठे तुम्ही हा विषय घेऊन आलात? तर म्हणे नाही मी सांगते तुम्हाला ऐका. तर तो म्हणतो की हो दिले होते आणि उद्याचा दिवस आहे, उद्या तो मला ते 2 लाख रुपये परत करणार आहे. तर ही म्हणते की हो तुमचं म्हणणं बरोबर आहे, नवऱ्याने मला ही सगळी गोष्ट सांगितली आहे की उद्या 1 महिना पूर्ण होतोय आणि 2 लाख रुपये परत द्यायचे आहेत. पण काही गोष्टी अशा घडल्या आहेत की ही मुदत संपली आहे, पण 2 लाख रुपये परत करण्याकरता आत्ता आमच्याकडे नाही आहेत आणि हे 2 लाख उभे करायला आम्हाला निदान 2 ते 3 महिने लागतील. तर त्याच्यानंतरच तुम्हाला ते पैसे मिळतील. आता आम्ही पैसे देऊ शकत नाही. एवढं बोलते आणि सरळ निघून येते. तर तो मित्र असाच उभा राहतो. अरे ही आली काय, बडबडली काय आणि निघून गेली. तो पण इथे अवाक होतो. असं काय ही बोलून गेली? आणि इकडे हा मात्र विचारत राहिलेला असतो तिचा नवरा की गेली काय? कुठे गेली? काय गेली? एवढ्या रात्री कुणाकडे गेली? हा विचार करत असतो. तेवढ्यात ती येते. तर तो म्हणतो तू कुठे गेली होतीस? आणि एवढ्या रात्री कोणाकडे? तर ती म्हणते नाही तुम्ही काही काळजी करू नका. मी कुठे अशी लांब नव्हते गेले, शेजारीच तुमच्या मित्राकडे गेले होते आणि मी त्याला स्पष्टपणे सांगून आलेले आहे की तू जे मुदतीने पैसे दिले होते 2 लाख रुपये, तर ते काय आम्ही उद्या तुला परत करू शकत नाही आहे आणि जे काय पैसे आहेत ना ते तुला 2 ते 3 महिन्यानंतर परत मिळतील आणि आता तुम्ही शांत झोपा. तर तो असा सरप्राईज, अरे असं काय म्हणजे ही गेली पण बोलली पण आणि आता मला म्हणते शांत झोपा. एका बाजूने त्याला आनंद पण झाला की अरे माझं टेन्शन सगळं रिलीज झालं, मला आता 2-3 महिन्याची मुदत मिळाली आहे. पण तो म्हणतो हे कसं घडलं? म्हणजे हिच्यामध्ये हे डेअरिंग आणि जाऊन बोलून पण आली. मी ते विचार करत बसलो. तो म्हणतो कसं काय केलं तू, हे कसं जमवलं? ती काय म्हणते, मी तुम्हाला स्पष्टपणे विचारलं की तुमच्याकडे काही सोर्सेस आहेत का? तुम्ही विचार केला तर तुम्ही सांगितलं की हो मी सगळा विचार केला, सगळे सोर्सेस वापरले, माझ्याकडे पैसे येणार नाही मी तुला सांगितलं आणि कमीत कमी 2 महिने तर लागणारच आहेत. तर म्हणे मी त्याच गोष्टीचा विचार केला आणि मी ही गोष्ट जी आहे तुम्ही सांगितली ती मी पॉझिटिव्हली घेतली आणि मी न घाबरता त्याला ते सांगून आले. कारण टेन्शन किंवा विचार किंवा आपण जे म्हणतो की भीती, हे जे आहे ना तिथपर्यंतच असावं की त्याच्यातून आपल्याला काहीतरी पॉझिटिव्हली काढता येत असेल तर आपण त्याचा पॉझिटिव्ह विचार करू शकतो की ओके हे आहे, ही गोष्ट एखादी जर मला करायची असेल तर त्याच्यातून आपण काय करू शकतो. पण जर ते आपल्यापेक्षा जास्त टेन्शन मोठं होत असेल तर ते टेन्शन घेण्यात काही अर्थ नाही आहे. त्यापेक्षा जे आहे ते स्पष्ट बोलून टाकावं आणि ह्या विचाराने मी त्याच्याकडे गेले, त्याच्याशी बोलले, त्याला ते सांगितलं. तर आता तुम्ही शांत झोपा, आता टेन्शन तो घेईल. तर गोष्ट एकदम थोडी फनी आहे, पण ही गोष्ट खरी आहे. असं नाही आहे की आपल्याला कोणाचे पैसे बुडवायचे आहेत. असं नाही आहे की आपल्याला कोणी मदत केली आहे, त्याला परत डुबवायचं आहे. असं काही नाही आहे. प्रत्येकाचं लाईफमध्ये अप्स डाऊन होत असतात. एकमेकांना आपल्याला मदत करावी लागते. पण आपण कधी-कधी कमिट करतो, ही कमिटमेंट असते आपली की 2 महिन्यानंतर, 3 महिन्यानंतर किंवा एवढ्या वेळानंतर मी पैसे देईन. प्रामाणिकपणे पैसे परत त्याच दिवशी करायचे आहेत. पण जर नाही जमले, प्रयत्न करूनही, तर मात्र आपण त्या व्यक्तीकडे जाऊन जे काही आहे ते स्पष्टपणे बोलणं गरजेचं आहे. त्या व्यक्तीला अंधारात ठेवणं किंवा तो आपल्याला भेटायला येईल म्हणून पळून जाणं हे त्याच्यावरचे उपाय नाहीत. तर प्रामाणिकपणे एखाद्याला मदत करावी आणि प्रामाणिकपणे आपण देखील ज्याने आपल्याला मदत केली आहे त्या व्यक्तीला आपले पैसे हे परत करायचे आहेत. टेन्शनची गोष्ट म्हटलं तर त्या बाईने जो विचार केला तो बरोबर आहे. टेन्शन किंवा भीती, तो जो गोळा असतो ना, 99% तर तो आपल्याला येतोच. पण त्याच्यातनं 1% जरी जो आहे काही जणांना, तर तो पॉझिटिव्हली घ्यायला शिका. आपण खूप असा मोठा गोळा घेतो आणि बरीच भीती वाटते. मग काय करायचं समजत नाही. घामाघूम होतो. नंतर पोट दुखायला लागतं. पाणी होतं. असं वाटतं सारखं पाणी प्यावं. तर कुठलीही गोष्ट करत असताना
कुठली नवीन गोष्ट करत असताना किंवा काही एखादे आपण शिकत असताना देखील आपल्याला भीती वाटणं किंवा एन्झायटी येणं ह्या गोष्टी घडतात. पण ह्या गोष्टीकडे पॉझिटिव्ह वेने जर आपण पाहिलं तर आपण हे टेन्शन आहे ना पॉझिटिव्हली हँडल करू शकतो. प्रेशर असणं गरजेचं आहे, पण ते कितपत जोपर्यंत ते पॉझिटिव्ह आहे तेव्हाच आपण जास्त काम करू शकतो. आपण ओव्हर कॉन्फिडन्स होत नाही. आपण आपल्याकडनं 100% द्यायचा प्रयत्न करतो. पण जर आपण म्हणालो की नाही नाही मला येतच आहे, मी करूच शकतो, तर तो झाला ओव्हर कॉन्फिडन्स. त्यामुळे आपलं काम बिघडू शकतं. त्यामुळे स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी याला कसं हँडल करायचं, तर ते प्रत्येक वेळेला पॉझिटिव्ह वेनी करायचं. ज्या वेळेला तुम्ही तुमचा ॲप्रोच बदलता, ज्या वेळेला तुम्ही त्या गोष्टीकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलता, त्यावेळेला ती गोष्ट ही अतिशय बदलते. जसं मागच्या गोष्टीमध्ये मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही पॉझिटिव्हली विचार करा, पॉझिटिव्ह वाइब्स क्रिएट करा. तसंच टेन्शनचं, एन्झायटीचं आहे. तुम्ही पॉझिटिव्हली प्रेशर तुमचं हँडल करा, की येस होऊ शकतं. तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. तर पावसाळा सुरू झालेला आहे. सगळीकडे हळूहळू आता गारवा निर्माण झालेला आहे. तर पावसाची मजा घ्या निश्चितपणे. छान छान गरम गरम भजी खा, चहा प्या मस्तपैकी. पण स्वतःच्या तब्येतीला सांभाळा, आपल्या तब्येतीची, आपल्या फॅमिलीच्या तब्येतीची काळजी घ्या आणि एन्जॉय युअर मान्सून. तोपर्यंत लव्ह यू ऑल.